त्यांचा निशाणा हा भाजपकडे नसून, मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे ऐकलेलं आहे, त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ. आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात. अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे. उद्धव ठाकरेचे सर एक नगरसेवक आहेत, ते सकाळपासून नॉट रिचेबल येत आहेत आणि त्यांना मोठा धक्का बसेल असं कुठे ना कुठे लोक सांगतायत. कारण की एक नगरसेवक नॉट रिचेबल म्हणजे आता हळूहळू कोण तिथे त्यांना हायजॅक करते का हा प्रश्न. नाही, आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. या प्रश्नाचं उत्तर तर उद्धव ठाकरे देऊ शकतात की त्यांचा नगरसेवक त्यांना नॉट रिचेबल का झालेले आहेत. याचं उत्तर तर उद्धव ठाकरे देतील, मी कसं देणार त्याचं उत्तर. त्यामुळे मला माहीत नाही त्याच्याबद्दल. फक्त मुंबईतच नाही तर इतर ठिकाणी भाजपवरती आरोप केले जातात. पुण्यामध्ये तुमच्याच मित्र पक्षाच्या नेत्या आहेत रुपाली पाटील, त्यांनी भाजपवरती आरोप केला की तुम्ही निवडणूक हायजॅक केलेली आहे. खास करून त्यांनी स्पष्टपणे प्रभागावाईज त्यांनी आकडे दाखवले की कशा पद्धतीनं निवडणूक